प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्यानं आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांच्या नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर रांगा लागतायत। नांदेड शहरातील अनेक आधार केंद्र बंद आहेत, त्यामुळे दररोज पोस्ट ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या अशा पद्धतीनं रांगा लागतायत। आधार अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये एकच आधार केंद्र आहे आणि ह्या आधार केंद्रावर दररोज फक्त 40 जणांचे आधार अपडेट करण्यात येत आहेत। आधार अपडेट करण्यासाठी दररोज ह्या ठिकाणी मध्यरात्रीपासूनच नागरिक रांगा लावत आहेत। फक्त 40 जणांचेच आधार अपडेट होत आहेत, त्यामुळे उर्वरित नागरिकांनी त्यांना माघारी फिरावं लागतंय। मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून पोस्ट ऑफिसच्या समोर अशा पद्धतीनं नागरिकांच्या रांगा लागत आहेत। प्रशासनानं नांदेड शहरातल्या पडलेलं आधार केंद्र चालू करण्यात यावेत अशी सुद्धा मागणी नागरिकांनी केली आहे। गणेश कवटेकर 3 महिन्यापासून चक्कर मारायलो, शुगर बीपी आहे आणि माझं आधार कार्ड झालं नाही। आज म्हणते तर उद्या म्हणते आज म्हणते आणि जीव झाला तर बाई काही किंमत नाही आणि आधार कार्ड झाले। नमस्कार, मी सुनील प्रभाकर अनंतवार, सामाजिक कार्यकर्ता नांदेड। आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास 2-4 महिन्यापासून फक्त 40 जणांचं नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या 3 वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोक 3 वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत। रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्या नंतर त्याच्यातले फक्त 40 जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत। असं करत करत जवळपास 2-4 महिन्यापासून अर्धे लोक वापस, अर्ध्या लोकांचं काम, असं याचा अंधाधुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे। आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे। रोजचे सकाळी रात्र 12 वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहेत।